सातपूर येथील छत्रपती शिवाजी भाजी मंडईत दिनांक 4 जून 2025 रोजी पहाटे 4:30 वाजता चोरीची घटना घडली असून या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या फुटेजनुसार अज्ञात चोरट्यांनी भाजी मंडईतून मोठ्या प्रमाणात लसूण चोरी केला आहे। यासोबतच मंडई शेजारील एका दुकानाच्या गेटजवळ ठेवलेल्या रिमोट कंट्रोल खेळण्याच्या गाड्याच्याही चोरट्यांनी लंपास केल्या आहे। संबंधित दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे। या घटनेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सातपूर शाखेने तीव्र संताप व्यक्त केला असून शहरात सुरक्षेचा अभाव निर्माण झाला आहे। वारंवार चोरीच्या घटना घडत असताना पोलीस प्रशासन कुंभकर्णाची झोप घेत आहे, अशी टीका करत येत्या काही दिवसात योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। स्थानिक पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असून चोरी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान व्यापाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। भाऊ, काय सांगाल? सातपूर भाजी मंडई या ठिकाणी नेहमी चोऱ्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे, काय सांगाल तुम्ही? बंटी भाऊ, मी आपल्या माध्यमातून एकच पण सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज मंडई आहे त्या भागात महापालिकेच्या बांधकाम विभागाचं कुठलंही लक्ष नाही आहे। कारण की गेली अनेक वर्षापासून आम्ही आमच्या माध्यमातून मार्केटच्या माध्यमातून निवेदन देतो आहे तरी कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा महापालिकेने होत नाही आहे। काल रात्रीच माझ्या मित्रांनी मला इथं फोन केला, त्यांनी सांगितलं माझी चोरी झाली आहे। आम्ही आज सकाळी जे काही सातपूर हनुमान मंदिराचे काही कॅमेरे लावले, त्या कॅमेऱ्यात बघितले 3 चोर आलेले आणि 50 किलोची गोणी घेऊन गेलेले। तर याला सर्वसाधारण फक्त महापालिकेचं बांधकाम विभाग आहे। अनेक वेळेस गेली अनेक वर्षापासून आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही मार्केटची सुधारणा केलेली आहे, पण इथं कुठल्या प्रकारचा वॉचमॅन नाही आहे आणि जे काही दोन्ही साईडला गेट लावलेले ते दोन्ही गेट तुटके लावलेले आणि वरच्या टेरेसवरती जे काही गेट आहे ते उघडे। तुम्ही ह्या मार्केटमधनं लाखो रुपयाचा महसूल दर महिन्याला जमा करता, पण कुठल्याही सुखसुविधा आपल्याकडे येत नाही आहे। मी ह्या मार्केटच्या वतीने आपल्याला एकच सांगू इच्छितो का बांधकाम विभागाने तर अशा उपाययोजना केल्या पाहिजे आणि ह्या मार्केटला एक वॉचमॅन दिला पाहिजे, जेणेकरून अशा ह्या चोऱ्या होणार नाही। आणि ही काही घटना पहिली नाही, अनेक वेळा असं घडलेलं आहे, पण महापालिका या प्रकाराकडे एकदा लसूण जायला जर आपल्या माध्यमातून या ठिकाणी वॉचमॅन असो किंवा या चोरीवर आळा बसला नाही तर पुढचं पावित्र्य आपलं काय असणार आहे? जर लवकरात लवकर बांधकाम विभागाने 4ही गेट बंद करून त्या चाव्या आपल्याकडे ठेवल्या नाही तर लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना उपमहानगर प्रमुख सुनील मौले, सामाजिक कार्यकर्ते अनिल मौले आणि समस्त भाजी मंडईचे कार्यकर्ते आम्ही विभागीय अधिकाऱ्यांना तसंच बांधकाम विभागाला जाब विचारू या मार्केटचा जो काही निधी येतो ह्या निधीचा आपण करता काय? तर आपल्याकडनं कुठल्या प्रकारच्या सुखसुविधा मिळत नाही आहे। आज बाथरूमची परिस्थिती बघितलेली आहे, स्वतः तुम्ही पत्रकार असताना तुम्हीच मला सांगताय का भाऊ तुला खूप वास येतोय। आरोग्य विभागाकडनं कुठलं काही नियोजन नाही तिथं, त्या संपूर्ण बिल्डिंगमध्ये इतका घाण कचरा झालेला आहे। फक्त आरोग्य विभाग येणार आणि पाहून जाणार, निघून जाणार आणि कदाचित जर काही कारवाई करायचं ठरलं तर तिथल्या लोकांना तक्रारी काय देणार? तर तुमच्यामुळे अशा तक्रारी झाल्या आहे। माझी बांधकाम विभागाला एक विनंती आहे की काही 4 ते 5 गेट असतील, या गेटचं संरक्षण तुम्हीच करा। जर आताही टेरेसवर गेलं कमीत कमी इथं चरस, गांजा असे सारखे नशिली पदार्थ ते केले जात आहे। जर मार्केट महापालिकेचं आहे तर चाव्या ह्या महापालिकेकडेच पाहिजे। ज्या महिलेचं तो कांदा चोरीला गेलेला आहे ते एकदम गरीब कष्टकरू महिलेच्या ह्याच्यात जो लसूण चोरीला गेलेला आहे त्या महिलेचा 7,500 रुपये नुकसान झालेले, याबद्दल आपण काय सांगणार? बंटी भाऊ, सगळा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे। 7,500चा त्या महिलेचा लसूण चोरी केलेला आहे। या घटना अशा वारंवार घडत आहे, या घटना घडू नये आम्ही पोलीस स्टेशनला विनंती करतो। आम्ही आमच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुम्हाला देतोय, लवकरात लवकर त्या चोरांचा शोध घ्या। जर आपल्या मार्केटचं गेट 5:30 वाजता म्हणजे महापालिकेचे कर्मचारी 5 वाजता उघडत आहे, पण 4:30 वाजता गेट कोणी उघडलं याची चौकशी व्हावा आणि त्या चाव्या कोणाकडे याची पण चौकशी व्हा आपल्या माध्यमातून। आणि समस्त मार्केटच्या वतीने मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो ही वास्तू महापालिकेची आहे, या गेटच्या चाव्यासुद्धा महापालिकेकडेच पाहिजे। जोपर्यंत महापालिकेचे आरोग्याचे कर्मचारी येत नाही तोपर्यंत गेट कोणीही उघडलं नाही पाहिजे आणि कोणाकडेही परस्पर चाव्या देऊ नका, जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाही, हीच मी आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो। दादा, एकदा मार्केटमध्ये तेव्हा चोरी होती, या मार्केटला कोणी वालीदार आहे का नाही? गाय गरीब पोटासाठी इथं बसते, उधार पाधार व्यापाऱ्याचा माल आणते, ते पैशाची काळजी असते, त्याचा पैसा द्यावा लागतोय। आणि जर या चोरांना कधी यातून चोरी करून जायचं तर मागायचे त्याचे पैसे कसे जाणार आहेत आमच्याकडून सांगा? आज जर 60-65 रुपये किलोचा लसूण असतोय, कधी गेट उघडायचं, कधी चोरांना शिरायचं,
कोणी बोलत नाही, त्याला कोणी वालीदार आहे का नाही. आज त्याच्या अवघाने बोलायला गेलं तर चोरायचं भीती वाटून जाते. आता हे चोर कधी येतो? 4 वाजता येतो. रात्रीचं तर बाई माणूस येऊ शकतं नाही. आज 4ला येतो का 5ला येतो, तरी त्या धाकामाळा आम्ही येणं 6 वाजताच येतोय. जिथं तिथं तेच बारून बार आहे. मागे बी एवढी नुकसान झाली. पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनला फक्त चोर पकडा. त्यांनी काय केलं काय नाही, चोर सोडून द्याला. मग जेव्हा तेव्हा बारून बार जर चोऱ्या होत असेल तर या मार्केटचा फायदा काय? आम्ही पैसे कुठून भरणार? आता ज्या चोरट्यांनी लसूण चोरी केलेला आहे, पोलिसांनी काय त्यांना लवकरात लवकर सुद्धा नाही. ती बाई 2 वेळेस फोन केला त्या बाईना, तरी ते पोलीस डिपार्टमेंट आलं नाही. शेवट ती म्हणे मी दुकान लावू का नको लावू म्हणे. गेटवर पण चोरी झाली. त्या माणसाचे पण पोराच्या खेळणं पाळणं गेलं. तिथं पण काय केलं, येऊनच काय त्याचा चौकशीच नाही केली ना काही. अशी जर या हप्त्यामध्ये जर 2दा चोरी होऊ राहिली तर काय मार्केटचा फायदा आहे का साहेब? सांगा बरं आता. ठीक. हां, लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.